महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलसाठी जुना हरिपूर रोड, नुरानी लॉन, तोडकर मळा येथे मोठी बैठक आयोजित केली होती। यावेळी प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला नागरिकांनी एकत्र येऊन जाहीर पाठिंबा दिला असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक ठिकाणी जाहीर बैठका घेऊन गुप्त बैठका घेऊन लोकांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे। नुरानी लॉन इथे झालेल्या बैठकीमध्ये माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। यावेळी माजी महापौर संगीता खोत, विठ्ठल तात्या खोत, फारुख जमादार, मितेश कांबळे, प्रवीण यादवाडे, राहुल मगदूम, नागेश जिराळे, सचिन कुंभार, नितीन कुंभार, जिनेंद्र दयाळ, अमित शिंदे, असलम दर्यावदी, फरीदा कुर्चीकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवार सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार दयानंद खोत, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवार श्रीमती बानू मुसा जमादार, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार गणेश शिवाजी माळी हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप उमेदवारांनी जोरदार प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून प्रभागातील अनेक ठिकाणी परिसरात घर टू घर गाठीभेटी करत प्रचार सुरू ठेवला आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवारांना नागरिकांकडून वाढता पाठिंबा मिळत असून भाजपकडून केलेल्या विकास कामांच्या मुळेच नागरिक हे स्वतःहून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत। यावेळी नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची 2025-26 ची जी पंचवार्षिक इलेक्शन आहे, या इलेक्शनच्या निमित्तानं वार्ड नंबर 7 मधील जे चारही उमेदवार आहेत त्यामध्ये गणेश माळी, बानूबी जमादार, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आमचे नेते मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांनी या ठिकाणी या परिसरातील सर्व नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिले होते। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांना पुढील विकासाची वाटचाल भारतीय जनता पार्टीची कशी असेल आणि कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आज विकास केलेला आहे, सर्वसामान्यांच्या पर्यंत ज्या विविध योजना आहेत, अगदी जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती आज या ठिकाणी भाऊंनी या त्यांच्या संभाषणामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर भाऊंच्या माध्यमातून वार्ड नंबर 7 मध्ये जवळपास 20 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत। त्याचबरोबर 2018ला भारतीय जनता पार्टीचे जे चारही नगरसेवक इथं निवडून आले होते त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वार्ड नंबर 7 ला मिळाला। पाण्याच्या सुविधा असतील, लाईटच्या सुविधा असतील, गटरीच्या सुविधा असतील, या संपूर्ण देण्याचा प्रयत्न, रस्ते चांगले असतील, हे संपूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आम्ही म्हणत नाही की 100% या भागाचा विकास झालाय। हा विस्तारित भाग आहे। विस्तारित भागामध्ये बऱ्याच सुविधा नव्यानं करण्याची आम्ही सुरुवात केली आणि आज एक पाया मजबूत झालेला आहे या वार्ड नंबर 7च्या सुविधाचा। येत्या काळामध्ये ताकदीने हे चारही नगरसेवक या वार्ड नंबर 7 मधील सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादानं नक्कीच चांगलं काम करतील, याबद्दल अजिबात दुमत नाही असं मला वाटतंय। त्याचबरोबर या ठिकाणी जी लाडकी बहीण योजना आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी ही योजना दिली। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावरती त्या उभारलेल्या आहेत। अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केलेले आहे, त्याचाही सार्थ अभिमान एक महिला म्हणून मला आणि या परिसरातील महिलांना आहे। आज या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छालयाची योजना असेल,
सुकन्या योजना असेल, अनेक युवकांना स्वतःचे उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे लोन उपलब्ध करून देण्याची योजना असेल, या संपूर्ण योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरामध्ये पोचलेली आहे। प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीनं आणलेल्या योजनेचे अनेक लाभार्थी आपल्याला बघायला मिळतील। कोविडची ज्या वेळेला साथ आली त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशावर मोठं संकट आलं होतं। हे संकट थोपवण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीचे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी केलं, लसीकरण केलं आणि आज हे कोविडमधनं ही लोक मुक्त झालेले आहेत। या समतानगर परिसरामध्ये जे आरोग्य केंद्र उभा केलेलं आहे, ह्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुद्धा अनेक नागरिकांना जे महिन्याच्या तपासण्या असतील, जे औषधं असतील, गरोदर मातांची जी तपासणी असेल, लहान मुलांचं लसीकरण असेल, या सगळ्या सुविधा आपण याच ठिकाणी या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। जेणेकरून आमची एवढीच इच्छा आहे की या परिसरातील ज्या ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या येत्या काळामध्ये हे चारही नगरसेवक करतील, असे नागरिकांच्या मधून नक्कीच चांगले सूर येताना दिसत आहेत। ज्या ज्या ठिकाणी आम्ही नागरिकांना भेटतो ते नागरिक भारतीय जनता पार्टीच्या कामावर समाधानी आहेत। किसान सन्मान योजनेसारखी योजना आहे। आज महिला माता भगिनी जर कुठं गावाला जायचं झालं तर आज एसटीचं अर्ध तिकीट आहे त्या महिला भगिनींना। ज्या ठिकाणी 100 रुपये लागत होते त्या ठिकाणी 50 रुपयेमध्ये काम होतंय। आज ह्या सर्वसामान्य जनतेला अनेक चांगल्या सुविधा ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामुळं सर्वांच्या मुखामध्ये एकच नाव येतंय की भारतीय जनता पार्टी ही विकास करणारी पार्टी आहे। जात धर्म पंथ कुठलंही या भारतीय जनता पार्टीनं बघितलेलं नाही आहे आणि सर्व जाती धर्माला, सर्व जनतेला न्याय देणारी ही पार्टी आहे। आम्ही नक्कीच ह्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि 7 नंबर वॉर्डातील सर्व जनता, सर्व माझे मतदार बंधू भगिनींनी मला 2018ला निवडून दिलं। मी महापौर म्हणून या ठिकाणी काम केलं आणि आज ज्या वेळेला 2025-26 ची इलेक्शन लागली आणि मी समाधान व्यक्त केलं आमच्या नेत्यांच्या जवळ की आपण एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला महापौर केलं आणि मी समाधानी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मला महापालिकेत तुम्ही तिकीट देऊ नका तर अन्य नवीन चेहऱ्यांना आपण तिकीट द्यावं, त्यांना संधी द्यावी आणि म्हणून मी माझा पुतण्या दयानंद खोत यांच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्याकडे विनंती केली आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं नवीन चेहऱ्याला संधी दिली। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानते। या ठिकाणी उज्ज्वला बुधाजी कांबळे या सुद्धा सर्वसामान्य महिलेला या ठिकाणी उमेदवारी वार्ड नंबर 7 मध्ये भारतीय जनता पार्टीने दिली, नवीन चेहरा दिला। आमचे गणेश दादा माळी आमचे पूर्व नगरसेवक त्यांनाही भारतीय जनता पार्टीने परत संधी दिलेली आहे। या ठिकाणी आमच्या बानुबी मुसा जमादार ह्या सर्वांनाच परिचित आहेत। या ठिकाणी एक रेल्वे सर्वंट आपले मुसाभाई होते आणि ते फुटबॉल प्रेमी होते। अशा एका व्यक्तीच्या घरामध्ये आज उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीनं सर्व समावेशक असे एक नवीन चेहरे दिलेले आहेत। त्यामुळं मी ह्या भागाची पूर्व नगरसेविका, माजी महापौर या नात्यानं भारतीय जनता पार्टीचे, त्याचबरोबर आमचे आमदार सुरेश भाऊ खाडे, त्याचबरोबर आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।